तो बघूया. In our day-to-day work, we see that when Hello. 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 In our day-to-day work, we see that whenever we apply a force on a body, it exerts a reaction. म्हणजे केव्हाही आपण एखाद्या बॉडीवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा बॉडीची इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन प्रत्येक वेळेस एक्झर्ट होत असते. फॉर एक्झाम्पल, वेन अ सिलिंग फॅन इज हंग फ्रॉम अ ग्रिडर, it is subjected to the following two forces. Weight of fan acting downwards. म्हणजे जर आपण वरती सिलिंग फॅन जर बघितला तर त्याचं काय विथ द इन द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याचं वेट ऍक्ट होत असतं म्हणजे इन ऍक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन अँड द रिॲक्शन ऑन द ग्रिडर ऍक्टिंग अपवर्ड. म्हणजे त्याला होल्ड केलेले असल्यामुळं तिथं काय इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऍक्ट होत असते. म्हणजेच काय त्या वेटमुळे म्हणजेच काय हा फॉर एक्झाम्पल हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकचं काय आहे ग्राउंडकडे वेट ट्रान्सफर होत आहे किंवा ऍक्ट होत आहे जे की डब्ल्यू आहे आणि त्याचेच इक्वल अँड अपोजिट एक रिॲक्शन क्रिएट होत असते. A little consideration will show that as the fan is in equilibrium, जर the fan त्याची कंडिशन काय जर इक्विलिब्रियम मध्ये असेल then the above two forces must be equal and opposite. म्हणजे तो W and that reaction are equal to with the magnitude and the opposite in direction. So there are many types of the loading, yet the following are the important from the subject point of view. The first one is concentrated or the point load. Second one is uniformly distributed and third one is uniformly varying load. So ते काय आहेत? The concentrated or point load. जर तुम्ही फिगर मध्ये बघितला हा बार आहे आणि बारवर काय एक पॉइंटवर W1 आणि दुसऱ्या पॉइंटवर W2 ऍक्ट होत आहे जे की कॉन्सन्ट्रेटेड और पॉइंट लोड झाले. त्याच्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता ही टोटल जी लेंथ येईल ए टू बी जी लेंथ आहे ए बी जी लेंथ आहे त्यावर त्या पूर्ण बारवर युनिफॉर्मली जो ह्या पॉइंटवर ऍक्ट होतो तोच इथे प्रत्येक पॉइंटवर सेम फोर्स ऍक्ट होतोय किंवा सेम लोड ऍक्ट होतोय म्हणजेच युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. थर्ड वन इज युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड जसा हा तुम्हाला जो ट्रायंगल किंवा शेप दिसतोय हा इथे काय W2 जास्त दिसतोय म्हणजे इथे ह्या पॉइंटला बी पॉइंटला जास्त लोड आहे आणि तो कमी कमी होत गेलाय ए पॉइंटवर W1 वर म्हणजे तो W1 काय कमी आहे म्हणजेच हा काय झाला ह्या बारवर डिस्ट्रीब्यूट झालेला युनिफॉर्मली म्हणजे जसं ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलाय किंवा ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलाय म्हणजेच काय हा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. First one is point load. A load acting at a point on a beam is known as concentrated or a point load shown in the figure. In the actual practice, it is not possible to apply a load at a point. म्हणजेच ऍक्च्युअल मध्ये तसं होत नाही की फक्तच एका पर्टिक्युलर पॉइंटवर लोड अप्लाय करणं. आता तिथं जर अप्लाय केला लोड तो थोडाफार तरी डिस्ट्रीब्यूट होत असतो. दॅट इज ॲट अ मॅथमॅटिकल पॉइंट as it must have some contact area. म्हणजे त्या लोडमुळे काय काही ना काही कॉन्टॅक्ट एरिया तो कव्हर करायला जातो. बट दिस एरिया बीइंग सो स्मॉल इन कॉम्प्रेशन विथ द लेंथ ऑफ द बीम इज नेग्लिजिबल. म्हणजे तो काय जो एरिया कव्हर केला जातो त्या लोडमुळे तो आपण निग्लेक्ट करतो म्हणून त्याला फक्त पॉइंट लोड कन्सिडर केला जातो. आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अ लोड विच इज स्प्रेड ओव्हर अ बीम in such a manner that each unit length is loaded to the same extent is known as uniformly distributed load or त्याला काय म्हणलं जातं UDL. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडला
युडीएल म्हटलं जातं. आता हा काय असतो, हा जो लोड असतो तर हा काय डब्ल्यू पर युनिट लेंथ. म्हणजे आता ही फॉर एक्झाम्पल लेंथ किती असेल, एल कन्सिडर केली आणि हा लोड काय डब्ल्यू आहे. आणि हा जेव्हा आपण मॅथमॅटिकली जेव्हा फाइंड आउट करायला जाऊ तेव्हा हा आपल्याला ह्या लेंथच्या मिड पॉइंटला कन्सिडर करावा लागतो. अँड तिथे जर जेव्हा कन्सिडर करू तर त्याचं मॅग्निट्यूड काय येतं, डब्ल्यू अपॉन एल और डब्ल्यू पर युनिट लेंथ. The total uniformly distributed load is assumed to act at the center of the gravity of the load. म्हणजे हा टोटल किती ए पासून बी पर्यंत लोड ऍक्ट होतोय तर त्याचं सेंटर कन्सिडर करून आपल्याला तिथे ऍक्ट करायला दाखवावा लागतो. And uniformly varying load is a load which is spread over a beam in such a manner that its extent varies uniformly on each unit length. म्हणजे प्रत्येक पॉइंटवर हा काय होतोय, व्हॅरी होतोय किंवा ग्रॅज्युअली इन्क्रीज होतोय किंवा ग्रॅज्युअली डिक्रीज होतोय. Says that W1 per unit length at one support and W2 per unit length at the another support is known as uniformly distributed or uniformly varying load. Sorry, uniformly distributed and uniformly varying load as shown in the figure. Sometimes the load varies from 0 to 1 support to W at the other. Such a load is also known as triangular load. Note, a beam may carry any one of the above mentioned load system or a combinations of the two or more. म्हणजे एखाद्या बीम वर फक्त पॉइंट लोड किंवा फक्त युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड और युडीएल लोड और युनिफॉर्मली वॅरिंग लोड असू शकतो किंवा एखाद्या बीमवर तिन्ही पण लोड ऍक्ट केलेले असू शकतात किंवा एखाद्या बीमवर कोणतेही दोन ऍक्ट केलेले असू शकतात. आता यांच्या ज्या रिॲक्शन आहे ह्या आपल्याला फाइंड आउट करायच्या, जे की आर ए आर बी वॉट एव्हर ज्या रिॲक्शन असतील या रिॲक्शन आपल्याला फाइंड आउट करायच्या. त्या फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे अनालिटिकल एक मेथड आहे आणि ग्राफिकल मेथड. जर अनालिटिकली जर बघायचं म्हटलं अनालिटिकल मेथड फॉर द रिॲक्शन ऑफ अ बीम. जी फिगर मध्ये बीम दिलेला आहे आपल्याला त्याच्या ज्या रिॲक्शन दिसत आहे आपल्याला त्या काय पॉइंट लोड दिसत आहे. कन्सिडर अ सिम्पली सपोर्टेड बीम ए बी ऑफ अ स्पॅन यल, म्हणजे टोटल लेंथ दिलेली यल सब्जेक्टेड टू द पॉइंट लोड W1 and W2 W3 at a distance A B C. म्हणजे एका पॉइंट पासून W1 किती वर आहे ए डिस्टन्स वर, W2 B डिस्टन्स वर आणि W3 C डिस्टन्स वर. लेट आर ए द रिॲक्शन ऍट ए. आता ए पॉइंट वर आर ए ही एक रिॲक्शन असणार. आता काय आहे याच्यामध्ये रिॲक्शन म्हणजेच काय असती, आता ड्यू टू ह्या लोडमुळे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये एक रिॲक्शन ऍक्ट होते जे असते आर ए अँड इकडे आर बी. आपण ते प्रत्येक वेळेस काय केलं असतं, सिम्पली सपोर्टेड बीम सांगितलंय इथे, सिम्पली सपोर्टेड बीम. आता ह्या बीमला सपोर्ट कुठे असणार आहे, ऍट द एजेस और ऍट द एंड पॉइंट ए आणि बी यांच्यावर सपोर्ट आहे. त्या सपोर्ट असल्यामुळे आपल्याला काय करता येईल, त्या सपोर्टवरच फक्त रिॲक्शन फाइंड आउट करता येते. फॉर एक्झाम्पल हा बीम आहे आणि इथे हा सपोर्ट आहे की इथे एक सपोर्ट आहे जसं फिगर मध्ये इकडे आहे. त्यामुळे आपण फक्त ए अँड बी पॉइंट वर काय केलंय, आपण सपोर्ट रिॲक्शन आर ए अँड आर बी फाइंड आउट करतोय. जर याला ह्याच बीमला इथे जर रिॲक्शन किंवा इथं जर सपोर्ट असता तर आपण काय केलं असतं, तर आपण काय केलं असतं, ए पॉइंट आपण तसाच ठेवला असता, सी पॉइंट वर रिॲक्शन फाइंड आउट केली असती आणि बी पॉइंट वर रिॲक्शन फाइंड आउट केली असती. जेव्हा तिथं मेन्शन असेल की तुमच्या सपोर्ट रिॲक्शन सपोर्ट कुठे आहे, सिम्पली सपोर्टेड कुठे आहे, तर तिथेच आपण काय करणार, रिॲक्शन फाइंड आउट करणार. आता सिम्पली सपोर्टेड जर म्हटलं तर त्याचे दोन्ही पण
एजेस किंवा दोन्ही पण कॉर्नरला काय असणार, सपोर्ट असणार. सिम्पली सपोर्टेड जर म्हणलं तर दोन्ही कॉर्नरला सपोर्ट असणार. त्यामुळे आपण आर ए अँड आर बी किंवा सपोर्ट रिॲक्शन त्या कॉर्नरवरच फाइंड आउट करणार. लेट आर ए इज द रिॲक्शन ऍट ए अँड आर बी इज द रिॲक्शन ऍट बी. We know that the sum of the clockwise movement due to the load about A. आता आपण मुवमेंट बघितलेलं आहे. ए पॉइंट वर जर मुवमेंट कन्सिडर जर करायला गेलो आपण तर आपल्याला W1, W2 and W3 ची आपल्याला काय भेटेल, इथे मुवमेंट फाइंड आउट करता येईल ऍट पॉइंट ए. W1 इंटू ए म्हणजे W1 आणि त्याचं डिस्टन्स, W2 into B distance, W3 and their distance is C आपण इथे कन्सिडर केली. And anti-clockwise movement due to the reaction RB about A. आता हे फक्त आपण काय केलं, क्लॉकवाईज आपण मुवमेंट फाइंड आउट केली. अँटी क्लॉकवाईज जर मुवमेंट फाइंड आउट करायला गेलो तर RB into this total length L. Now the equating the clockwise movement and anti-clockwise movement at point A, then this RBL is equal to W1A plus W2B plus W3C. आता हे जर रिएक्शन कशा आले मुवमेंटचं हे जर समजलं नसेल तर इकडे बघा, मुवमेंट ऍट ए आपण फाइंड आउट करतोय. तर पहिला काय आहे W1 विच इज क्लॉकवाईज, त्यामुळे तो प्लस मध्येच असणार. W1 प्लस W2 इंटू बी प्लस WC पण W3 पण काय असणार क्लॉकवाईज, त्यामुळे तो पण प्लस घेतला. W3 इंटू सी डिस्टन्स. आता उरला कोणता, आरबी. आरबी काय अँटी क्लॉकवाईज, सो इट इज मायनस आरबी इंटू यल डिस्टन्स. आता आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलंय की आपण हे याला काय करणार आहे, इक्विलिब्रियम मध्ये कन्सिडर करणार आहे. त्यामुळे काय होईल, दिस मुवमेंट इज इक्वल टू 0. त्यामुळे हे इज इक्वल टू 0 येईल. त्यामुळे त्याचं इक्वेशन काय होईल, RBL इज इक्वल टू W1A प्लस W2B प्लस W3C वेअर समेशन ऑफ द मुवमेंट इज इक्वल टू 0. आता हा यल जो आहे इकडे लेफ्ट साइडचा तो राईट साइडला डिनोमिनेटर मध्ये जाईल डिवाइड बाय एल. RB इज इक्वल टू W1A प्लस W2B प्लस W3C डिवाइड बाय एल. सिन्स द बीम इज इन इक्विलिब्रियम देअरफॉर म्हणजेच काय आता वाइड समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इथे केलंय आपण, जे की RA प्लस RB इज इक्वल टू W1 प्लस W2 प्लस W3. त्याच्यावरून आपल्याला काय भेटेल, RA भेटेल. RA इज इक्वल टू W1 प्लस W2 प्लस W3 मायनस RB. RB आपण इथेच फाइंड आउट केला, त्यामुळे इथे RB ची एक व्हॅल्यू येईल तिथे आणि आपला RA अँड RB दोन्ही पण रिॲक्शन फाइंड आउट होतात. अनालिटिकली आपल्याला ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. म्हणजे मुवमेंट अँड वर्टिकल फोर्सेस समेशन और हॉरिझॉन्टल